कोरोनानंतर जग पुन्हा एका नव्या भीतीसमोर उभा आहे. एक असा व्हायरस ज्यामुळे प्रत्येकी 2 बाधित व्यक्तींमधून एका व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. आफ्रिकेमध्ये हजारो लोकांना या आजाराची लागण झालेली आहे आणि आता भारतातही संशयित रुग्ण आढळल्याची चर्चा सुरू आहे. हा व्हायरस पुन्हा जग थांबवणार का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत इबोला म्हणजे नेमकं काय, तो किती धोकादायक आहे, याचा भारताला किती धोका आहे आणि आपण स्वतःचा बचाव कसा कराल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी खूप महत्वाची ठरू शकते. 17 मे 2026 इबोलाच्या वाढत्या प्रकरणामुळे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन कडून जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली. कोरोनानंतर पुन्हा एकदा जगभरात भीतीचं वातावरण तयार झालं आहे. आफ्रिकेतील काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या देशांमध्ये हजारो मृत्यूच्या नोंदी झाल्या आहेत. हा व्हायरस सामान्य नाही. इबोला हा जगातील सर्वात घातक विषाणूंपैकी एक गणला जातो. या आजाराचा मृत्यू दर 50% पेक्षा जास्त आहे. म्हणजे 100 लोक बाधित झाले तर त्यापैकी 50 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होऊ शकतो. म्हणूनच या व्हायरसमुळे पुन्हा एकदा जग चिंतेत आहे. याची पहिली नोंद 1976 मध्ये आफ्रिकेतील सुदान आणि काँगो येथे झाली होती. काँगोमधील इबोला नदीजवळ हा व्हायरस प्रथमतः सापडला, म्हणूनच याला इबोला हे नाव देण्यात आले. शास्त्रज्ञांच्या मते फळं खाणारी वटवाघुळे या व्हायरसचे मुख्य वाहक असतात. यानंतर संक्रमित प्राणी, माकड, गोरिला, वन्य प्राणी यांच्या संपर्कातून हा व्हायरस माणसांमध्ये येतो. पण खरी भीती इथून सुरू होते. एकदा हा व्हायरस माणसांमध्ये आला की तो खूप वेगाने पसरू शकतो. संक्रमित व्यक्तीचं रक्त, घाम, लाळ, उलट्या, शरीरातील द्रव्य आणि अगदी मृतदेहाच्या संपर्कातूनही हा व्हायरस पसरू शकतो. म्हणूनच इबोलाला रक्तस्राव करणारा घातक ताप असंही म्हटलं जातं. इबोलाची मुख्य 3 प्रकार मानली जातात: इबोला व्हायरस, सुदान व्हायरस आणि बुंडीबुंग्यो व्हायरस. यातील काही प्रकारांसाठी लस उपलब्ध आहे, पण सध्या पसरत असलेल्या काही नव्या प्रकारांवरती पूर्णपणे प्रभावी लस अजूनही उपलब्ध नाही. याच कारणामुळे जागतिक आरोग्य संघटनेने परिस्थिती अधिक गंभीर मानली आहे. कोरोनामध्ये अनेक लोक बरे होत होते, पण इबोलामध्ये रुग्णांची अवस्था खूप वेगाने गंभीर होते. काही दिवसातच रुग्णाला आयसीयू मध्ये दाखल करावं लागतं. आता या आजाराची मुख्य लक्षणे कोणती? इबोलाची सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे सुरुवातीला याची लक्षणं सामान्य तापासारखी वाटतात. सुरुवातीला अचानक ताप, तीव्र डोकंदुखी, प्रचंड अशक्तपणा, अंगदुखी, घसा दुखणे अशी सामान्य लक्षणे दिसतात. पण काही दिवसांनी परिस्थिती गंभीर होऊ लागते आणि त्यानंतर उलट्या, जुलाब, पोटदुखी, अंगावरती पुरळ येणे, डोळे लाल होणे, शरीरातून रक्तस्राव ही गंभीर लक्षणे दिसू लागतात. आणि काही रुग्णांमध्ये नाकातून, तोंडातून किंवा शरीराच्या आतूनही रक्तस्राव होऊ लागतो आणि इथूनच हा आजार जीवघेणा बनतो. आता या आजाराचा भारतामध्ये काही धोका आहे का? तर भारतामध्ये काही संशयित रुग्ण आढळल्याची बातमी समोर येत आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. आफ्रिकेतून भारतात येणाऱ्या प्रवाशांवरती विशेषतः लक्ष ठेवण्यात येत आहे. केंद्र सरकारने अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. आरोग्य विभागाने देखील सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. म्हणजेच परिस्थितीवरती नियंत्रण राहील. तरी धोका पूर्णपणे टळलेला नाही. सध्या मुख्य इबोलासाठी ऑर्बेबो नावाची लस उपलब्ध आहे, परंतु सुदान आणि बुंडीबुंग्यो प्रकारासाठी अजूनही पूर्णपणे प्रभावी लस उपलब्ध नाही. मात्र आता आशेची बातमी समोर येत आहे. लंडनमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने 3 महिन्यात नवीन लस तयार करण्याचं लक्ष ठेवलं आहे. यामध्ये भारत देखील सहभागी आहे. जगभरातील वैज्ञानिक यावर दिवसरात्र काम करत आहे. या सर्व परिस्थितीमध्ये स्वतःचा बचाव कसा करा? नका आजारी वन्य प्राण्यांच्या संपर्कामध्ये येऊ नका, कच्चं मांस खाऊ नका, हात स्वच्छ धुवा, संशयित रुग्णापासून सुरक्षित अंतर ठेवा, शरीरातील द्रव्याच्या संपर्कापासून सावध राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अफवांवरती विश्वास ठेवू नका. फक्त अधिकृत माहितीवरती विश्वास ठेवा. कोरोनाने आपल्याला एक गोष्ट शिकवली: साथीचे रोग एका देशापुरते मर्यादित राहत नाहीत, ते संपूर्ण जग बदलू शकतात. इबोला किती मोठं संकट बनेल हे सध्या तरी सांगता येणार नाही, परंतु तोपर्यंत जागरूकता हेच आपलं सर्वात मोठं शस्त्र आहे. जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि शेअर करा, कारण तुमचा एक शेअर कदाचित कोणाला तरी सावधान करू शकतो. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओपन चर्चा चॅनलला सबस्क्राईब करा.